या वर्षात अजून काय काय बघायचं राहिलं हेच काय कळेना असं झालं. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आधीचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूबाई निघाल्या होत्या आता गावाकडे जाण्यासाठी, पण त्याच्या आधी त्या बँकेत जाणार होत्या. त्यांचं KYC वगैरे करायचं होतं, म्हणूनच ते आल्या होत्या आणि रात्रभर आमच्या इथं मुक्काम पण राहिल्या. आणि आम्हाला खरंच खूप बरं वाटलं, कारण की ते कधीच येत नाहीत आणि पहिल्यांदाच आल्या होत्या. तर लेकरांना पण त्यांच्यासोबत राहून बरंच वाटलं होतं. आणि आता त्या निघाल्या आहेत आणि कारभारी पण आपल्या कामाकडे निघाली होती. तर यांना टाटा बाय बाय करून मी माझा राहिलेला स्वयंपाक करून घेतला होता. तसं जेवण करूनच ते गेले. आणि इथं कारभारी माझ्यासाठी सीताफळ घेऊन आले होते, कारण की मला होता उपवास आणि माझी खूप इच्छा होती सीताफळ वगैरे खायची. तसं सहसा जास्त ते खाऊ देत नाही. केळं, सीताफळ असे ज्या ज्या फळांनी सर्दी खोकला होईल तसं तर खाऊ देत नाही, कारण की माझी सतत तब्येत बरोबर नसते. त्यामुळे तरी मी जिद्द केली आणि त्यांनी मला आणून दिले. आणि तशी माझी तब्येत आजही बरी नव्हती. मला असं वाटलं की कालच्यानंतर थोडंसं बेटर वाटत होतं, पण गोळ्या घेतल्या तितक्यापुरतंच ते कमी होत होतं. पण तसं काहीही झालं नाही. इथं दिवसभर तर दिवस चांगला गेला, पण माझी कामं राहिली होती. मी हळूहळू सगळी कामं करत होती आणि लेकरं दुपारी आल्यानंतर त्यांना खिचडी वगैरे करून दिली. त्यासोबत आमच्या घरी अजून हे बघा श्रेयाच्या मैत्रिणी सानवी आणि वैशू दोघ्या पण आल्या होत्या आणि ते पण श्रेयासोबत खिचडी खात होत्या आणि गप्पा करत होत्या. आणि ह्या दोघींना सारखं तिच्या मागं लागत राहतात की चल खेळायला चल खेळायला, आणि सोबतच राहतात. तर यांचं इकडं जेवण वगैरे चालू होतं आणि यांचं जेवण वगैरे चालू होतं, तशी माझी कामं राहिली होती, कारण की मला सकाळपासून थोडा थोडा त्रास होत होता आणि माझा काही जीव लागेन असं झाला होता. तर मी म्हणलं आता आरामाने कामं करता येईल. तितक्यात मुलं पण आली होती आणि माझं इतकं पोट दुखत होतं ना, अक्षरशः मला सहनच होत नव्हतं आणि मी रडलेसुद्धा त्यामध्ये. म्हणून मला कंटाळून बाई लावून घरातली सगळी कामं करून घ्यावी लागली. आणि बघू शकताय माझा चेहरा तुम्ही, मला खूप जास्त त्रास होत होता.